हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. चला आता मी आता चाललेली आहे घरी आणि हे मी शूट कुठे केलेलं आहे माहिती आहे? मेट्रोमध्ये. मस्तपैकी आता इतका इझी प्रवास झालेला आहे ना माझ्यासाठी. म्हणजे एकदम माझ्या बिल्डिंगमधून खाली उतरलं की मेन रोडला गेलं 1-2 मिनटामध्ये की जिथे स्टॉप आहे तिथेच मला लगेच मेट्रो पकडायचं आहे. जिथे कामाला जाते तिथे उतरायचं आहे आणि तिथूनच परत मेट्रो पकडून घरी यायचं. इतकं इझी झालेला आहे प्रवास आणि मस्तपैकी एकदम आता उन्हाळ्यात तर एवढं मला बरं वाटलं ना, म्हणजे AC आहे ना, ते इतकं बरं वाटतं ना प्रवास करायला. मी बसने जातो तेव्हा 72 पण होती ACवाली, पण ती केव्हा खूप लेट मिळायची. ह्याचं कसं टाईम असतं एकदम परफेक्ट, त्याच्यामुळे एकदम बेस्ट वाटतं. आणि आता मी हा स्टेशन आलेला आहे ओवरीपाडा आणि तिथून माझ्या मुलीची म्हणजे मितालीची कॉलेज दिसते बघा, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी. अगदी हा ओवरीपाडाचं स्टेशन आहे ना, तिथेच पाठीमागे लगेच तिचं कॉलेज आहे. ती मेट्रोनी प्रवास करत नाही कारण का तिला हा थोडासा तिकीट वगैरे भारी पडतं आहे, त्याच्यामुळे ती प्रवास करत नाही. पण मला एकदम इझी पडतं. माझं ठीक आहे, मी कामाला जाते म्हणून मला ते म्हणजे तिकीट वगैरे परवडते. इथे घरी आल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते बघा. आयुष इथे आता चाललेला आहे मेडिकलमध्ये आणि इथे त्याचं इतका पसारा, म्हणजे त्याची भुकेची सोय करतो आहे तो. मला यायला थोडासा उशीर झाला म्हणून त्याची भुकेची सोय चाललेली आहे. ती त्याने ब्रेड होतं घरामध्ये आणि सगळं सँडविचची म्हणजे जे पण लागतं ते सगळं होतं घरात. तर तो स्वतः सँडविच बनवतो, पण पसारा किती करून ठेवला गेला. शेवटी माझा मुलगा आहे ना, माझा पण काय होतं, माझा पण एवढा पसारा असा होतो जेव्हा मी पण काम वगैरे करते ना, तेव्हा असा पसारा होतच असतो. असं अगदी नेमकं असं माझ्याकडनं खरंच असं होत नाही. मी खूप व्हिडिओजमध्ये बघते की असं मस्तपैकी ना सगळ्या गृहिणी अशा ज्या पण यूट्यूबर्स वगैरे आहेत किंवा रील्स वगैरे बनवतात ना, इवन ना मी पण रील्स बनवते ना, तेव्हा तुम्ही बघितलं असेल की आजूबाजूला खूप म्हणजे तसं व्यवस्थित तेवढ्यापुरती क्लीन असतं, बाकी आजूबाजूला खूप पसारा असतं. BTC वगैरे करायला मिळत नाही. नाही तर तुम्हाला दाखवलं असतं रीलमध्ये सुद्धा की किती आजूबाजूला पसारा असतो. तर असं सगळीकडे सगळीचकडे असं असतं की नाही मला माहीत नाही, पण माझ्याकडे जेव्हा मी जेवण वगैरे बनवते ना, मला मनोहर पण माझा नवरा इतका बोलत असतो ना, बापरे तू जेवण बनवतेस की काय काय, हॉटेलपेक्षा पण जास्त परिस्थिती तुझ्या इथे किचनचा पसारा वगैरे आहे. तर असं, पण जसं जसं पसारा होत असतं तसं जसं मी असं क्लीन पण करत असते. आता माझी अशी सवय आहे की बाबा हां, होतं असं, म्हणजे काहीही जेवण वगैरे बनवताना माझा पसारा वगैरे होत असतो. तर चला आता मी आल्याच्या नंतरनं जेवढा आयुषने इथे पसारा वगैरे मांडून ठेवला होता ना, तो सगळा मी क्लीन करून घेतलेला आहे. आणि आता आल्या आल्या तुम्हाला माहितीच आहे, तरी पण बऱ्याच टायमाला तुम्ही आता माझं बघितलं असेल व्हिडिओ ना, तर माझ्या ना आता ब्लॉगमध्ये ना खूप चहा कमी झालेला आहे. पण पूर्वीच्या जेव्हा मी व्हिडिओज सुरुवातीपासून टाकत वगैरे होते ना, त्याच्यामध्ये मी प्रत्येक टायमाला ना माझं चहाची मी येण्या अगोदर ना माझा चहा तिथे गॅसवरती होत असायचा. तर ना इथे आता माझं तेच चाललेलं आहे. पहिला ना मी इथे चहा ठेवलेला आहे. नेमकं मी जेव्हा चहा बनवायला गेली ना, माझं इथे साखर ना डब्यातली संपलेली होती. तर पहिला साखर वगैरे काढलेली आहे आणि डब्यात भरतानाच माझी थोडीशी प्लॅटफॉर्मवरती साखर सांडलेली आहे. तर ती सगळी क्लीन वगैरे केलेलं आहे. मस्तपैकी चहा वगैरे झालेला आहे. मी चहा घेतला आणि बघा दुपारी ना मी कामाला जायच्या आधी ना, खाली इथे आमच्या इथे ना मोठा ट्रक येतो कांद्याचा, तिथून मी ना हे कांदे घेतलेले आहेत. आणि कांदे मी घेतलेले आहेत, एका पिशवीत 6 किलो आहेत, दुसऱ्या पिशवीत 6 किलो आहेत. असे मी 12 किलो कांदे घेतलेले आहेत. तर ते आणि मला पडलेले आहेत ते ₹200. तुमच्या एरियामध्ये किंवा जिथून तुम्ही माझे व्हिडिओ बघताय ना, त्या त्या एरियामध्ये तुम्ही कुठून बघताय तिथे तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरात की कसे कांदे आहेत ना. आता लोकलमध्ये मी घ्यायला गेले ना, काल विचारलं तर ते होते ₹40 किलोनी कांदे होते. पण अनायसे बरोबर मला खूप कांदे वगैरे लागतात कारण का माझी जेवणाची ऑर्डर्स पण असतात ना, त्यामुळे ना मला तो अगदी नेमका माझे कांदे थोडेसेच राहिलेले आणि मी आता त्यांच्याकडनं मी हे 12 किलो कांदे घेतलेले आहेत. तर तुमच्याकडे कसे किलो कांदे आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला इथे मी कांदे दाखवलेले आहेत ना, ते एका साईडला तसेच ठेवले आहेत. नंतर मग ते व्यवस्थित आवरून इथे वरती जो टाकी दिसते ना, तिथे मी सगळे कांदे लावून ठेवते. आता कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल ना, त्याच्यामध्ये मला एकीने वाटण मागितला होता, तर मी ते खोबरं भाजून ना एका साईडला डब्यात तसंच ठेवलं होतं. वाटण सांगितलेलं तिला मी दुसऱ्या दिवशी देते. तर आज तो वाटण मला तिला तयार करून द्यायचं आहे. त्यातलेच मोठे मोठे कांदे काढले आणि वाटण मी बनवायला म्हणजे घेतलेलं आहे. तर इथे मस्तपैकी खोबरं कालच भाजून झालेलं आहे, कांदे भाजायला टाकलेले आहेत. आणि ज्यांच्याकडनं मी इथे कांदे घेतलेत ना, त्यांच्याकडनंच मी इथे 1 किलो लसूण घेतलेला आहे.
लसूण पण खूपच महाग झालेला आहे. कांदा लसूणच नाही, इतर भाज्या वगैरे पण किंवा इतर वस्तूसुद्धा, इवन माझे पार्लरचे जे सामान आहे ना ते सुद्धा महाग झालेले आहेत. तर पण आता क्लायंटकडनं कसं मी वाढवू ना माझे प्राईस वगैरे मला खरंच कळत नाही आणि माझं ना पटकन तोंडातून ना मोठी अमाऊंट बाहेर पडत नाही. माझी फेशियलचे पण रेट मी सुरुवातीपासून किती पण चांगलं, अगदी लोटस आणि VLCCचे पण माझे जे हे आहेत ना ते पण मी अगदी ओळखीचं कोण असेल तर 500 रुपयापासून स्टार्ट करते फेशियल वगैरे. तर मला तेच समजत नाही की मी कसं हे वाढवू, माझे रेट वाढवू. जेवणाच्या बाबतीत पण तसंच आहे सध्या. मी रेट पटकन वाढवू शकत नाही. समोरच्या व्यक्तीचं पण पगार वाढलेला असेल की नाही किंवा माहिती नाही, त्यांच्या पण घरामध्ये परिस्थिती तेवढी असू शकते की नाही की देण्याइतपत. म्हणून मी ना जेवढा आता माझा सध्या भाव आहे ना जेवणाचं म्हणा किंवा पार्लरचं, मी तसाच ठेवलेला आहे. तर आता हे मी लसूण जे तुम्हाला सांगते ना ते मी 150 रुपये किलोनी, मला स्वस्त मिळाले तरी पण बऱ्यापैकी. तर मी ते 1 किलो घेतलेले आहे 150 रुपयांनी. आणि मी लोकलमध्ये जे गाडीवरती वगैरे असतात त्यांना विचारलं, त्यांच्याकडे 200 रुपये 70 रुपये पावनी मला मी म्हणजे सकाळी विचारलं 70 रुपये पावनी गाडीवरती वगैरे मिळतात. तर असो, आता मला चांगला बऱ्यापैकी स्वस्त मिळालेला आहे. पण हा मस्तपैकी लाल असा गावठी लसूण होता, तो मी घेतलेला आहे आणि 12 किलो कांदे घेतलेले आहेत. तर इथे आता माझं वाटण बोलता बोलता तुमच्याशी इथे माझं वाटण वगैरे पण भाजून झालेलं आहे आणि छान माझा कांदा वगैरे पण भाजून झालेला आहे. आता ना थोडं थोडं करून 2 बॅचमध्ये पहिला कांदा मी मिक्सरला लावून घेतलेला आहे. आणि तुमच्या इथे ना अगोदरच मी ह्या जो भांडा इथे दिसतोय ना आईस्क्रीमचा डब्बा, त्याच्यामध्ये मी खोबरं आधीच सुकं असतानाच वाटून घेतलेलं आहे. आता कांदा आणि खोबरं ना याच्यामध्ये मी चांगलं असं बऱ्यापैकी मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे. बघा इथे आता हा फक्त मी कांदाच पहिला वाटून घेतलेला आहे, कारण का कांदा मऊ असतो आणि तो पटापट वाटून झालेला आहे. दोन्ही एकत्र घातले ना तर फटाफट लवकर होतं, त्यामध्ये पाणी घालावं लागतं. मी कधी पण वाटण म्हणजे जेव्हा वाटते ना त्यामध्ये मी पाणी अजिबात वापरत नाही. तो चांगला बराच टाईम असा टिकून राहतो. आणि मला माझ्या खूप साऱ्या वाटणाच्या वगैरे किंवा कडधान्याच्या भाज्या असतात किंवा भरलं वांगं करायचं असतं किंवा कोणतीही माझी मसाल्याची भाजी असतेच माझ्या घरामध्ये किंवा डबे पण जातात ना, तर मला हा वाटण खूप उपयोगी पडतो. आणि मी ऑर्डरसाठी कामासाठी बाहेर जाते त्यासाठी पण मला भाजी आणि म्हणजे मी भात आणि जर चपाती केली असेल तर एकच कुठला तरी रस्सा भाजी केली ना की मला हा वाटण खूप उपयोगी पडतो. आणि कोकण साईडला तर मोस्ट ऑफ आमचा असाच वाटण वाटला जातो. तर त्यासाठी मला हा वाटण बनवून ठेवायची खूप गरज लागते. तर आता इथे मस्तपैकी ना वाटण माझं कांदा आणि खोबरा मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं धने जिरे पूड टाकलेली आहे आणि माझा आता फायनली हा सगळा वाटण तयार झालेला आहे. तर आता मला ज्या ताईंना द्यायचं आहे, माझ्याच बिल्डिंगमध्ये इथे बाजूला राहतात, तीसुद्धा कामाला जाते. त्यासाठी ना तिला टाईम नव्हतं म्हणून ती बोली की तुम्ही द्याल काय मला बनवून. तर मी बोली की हो देईल, असं पण माझ्यासाठी बनवायचंच आहे ना तेव्हा मी देईन. तर हा आता छोटा डबा भरून तिला 3 ते 4 वेळा, दोघंच जणं असतात घरामध्ये, 3 ते 4 वेळा एकदम आरामात पुरेल ना इतक्या प्रमाणामध्ये तिला मी हा वाटण दिलेला आहे. तर बघा इथे मी काढून ठेवलेलं आहे आणि माझं आता मला भाजी वगैरे मी काय पण बनवेल ना नंतर तेव्हा मी हा सगळा भांडा वगैरे धुवून घेईन. तर चला आता मी हा जो पहिला वाटण वगैरे तिला देऊन येते. नंतर माझी बाकीची कामं आहेत, अजून जेवण वगैरे पण बनवायचं आहे, तर ते माझं बाकी आहे. पहिला मी तिला देऊन येते, कारण का तिला मी विचारलं फोन करून तर ती बोलली आता मला मिळालं तर खूपच बरं होईल. तर इथे मग द्यायच्या अगोदर ना सगळं प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन केलेलं आहे आणि तिला वाटण देऊन आलेले आहे. आता चला आत्ता मला परत जेवणाची तयारी करायची आहे आणि मी जेवणामध्ये ना सकाळची ऑर्डर जेव्हा होती ना जेवणाची त्याच्यामध्ये दाल तडका आणि पावभाजी दिली होती, त्याच्यामुळे आमचं दुपारला पण तेच झालं होतं. तर आता रात्रीला काय करायचं म्हणून मी आयुषला जातानाच विचारलं की काय बनवू आज जेवणामध्ये. तर तो मला बोलत होता की मग मी आज ना आपल्याला झुणका आणि भाकरी बनव. तर आता मी त्याचीच तयारी करते. मस्तपैकी इथे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. कढई गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी फोडणीला फक्त कढीपत्ता, बारीक चिरलेली मिरची आणि कांदा घालणार आहे. नेहमीप्रमाणे तुम्हाला पिठल्याची रेसिपी तर खूप वेळा दाखवलेली आहे, झालेली आहे माझ्या ब्लॉगमध्ये, तुम्ही खूप वेळा बघितलेला असाल. तर चला आता मी रात्रीचं मस्तपैकी जेवण वगैरे बनवून घेते आणि मस्त असं ना पाऊस पडतो आहे. आता मी जेव्हा व्हॉईस ओव्हर देते ना तेव्हा छान असं बाहेर ना पाऊस पडतो आहे. खूप टायमाच्या नंतर पावसाची लोक इतकी वाट बघतायत ना, तर फायनल तो दिवस आलेला आहे. तर चला इथे माझं ताटसुद्धा तयार झालेलं आहे आणि आता मी जेवून घेते. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.